दशरथ राजा पुत्रवियोगाने गेले, ब्रह्माला सांगितलं माझं आयुष्य रामाला द्या. त्यावेळेस दशरथांचं आयुष्य रामाला मिळालं आणि एकांतामध्ये बसल्यानंतर सीतामाईने सहज रामाला विचारलं, काय सुखाचं आयुष्य चाललंय आपलं, वाटलंही नव्हतं आनंद कधी पदरात येईल, वनवासानंतर राजभोग भोगता येईल, वाटलंही नव्हतं देवा. बोलता बोलता राम सहज सीतेला म्हटले, अगं सीते, मी दिसलोही नसतो आज तुला जर बापाने आयुष्य दिलं नसतं मला. ऐक सीते, मी दिसलोही नसतो आज तुला जर बापाने आयुष्य दिलं नसतं मला. ही त्याची पुण्याई आहे की आपल्या दोघाचा संसार सुखाचा आहे. ही माझ्या वडिलांची पुण्याई आहे की हा माझा संसार सुखाचा आहे. विनंती एवढीच आहे, हे गुपित आहे जे मला आणि माझ्या बापालाच माहीत. सीतामाई पटकन सिंहासनावरून उठल्या आणि पायाशी येऊन बसल्या. रामप्रभू म्हटले, अगं एकांताचा काळ आहे सीते, जवळ बसायचं सोडून पायाशी का बसलीस. सीतामाई सांगावं, सत्वशील बापाची कन्या आहे मी. एवढे दिवस रावणाच्या बंदीगृहात राहून सुद्धा रावणाची सावली जिच्यावर पडली नाही ती सीता आहे मी. माझ्यासाठी सत्व प्रथम येतं, संसार नंतरच ग्राह्यता मानते मी. मग मला असा संसार जमणार नाही स्वामी. जर तुमचा काल इथपर्यंतच होता तर माझा तुमच्यासोबतचा संसार सुद्धा इथपर्यंतच होता. शरीर तुमचं आणि आत्मा सासऱ्याचा असा संसार मी तुमच्यासोबत करणार नाही. जर नियतीने माझं तुमच्यासोबत आयुष्य इथपर्यंतच लिहिलं होतं तर इथून पुढे मी तुमच्या विरहातच आयुष्य जगेल. ते सत्व आहे, ते नीतिमत्ता आहे, ते योग्य धर्म मानला जाईल. म्हणून सीतेने स्वतःहून राजभोग त्यागला. सत्वासाठी पर्वामध्ये लेकरू घेऊन वनवासाला गेली ती सीता आहे, ते रामायण आहे. आणि त्या सीतेला मानणारा आपला हिंदू धर्म आहे आणि ही आपली तत्व आहेत. म्हणून कोणीतरी म्हणलं म्हणून सीतेला वनवासाला पाठवलं. सीतामाई स्वतःहून वनवासाला गेल्यात. लोकांच्या डोक्यात घेत जाऊ नका. एका अपधर्मीय माणसाने मला विचारलं, ताई तुमच्या श्रीकृष्णाला 16,108 बायका ते तुम्हाला जमतं आणि आम्ही 2-4 केल्या तर आम्हाला नावं ठेवता. अरे वेड्या, तुला माहीत तरी आहे का 16,100 बायका कंसाच्या कारावासात होत्या. पुढच्या ज्या 8 बायका आहेत त्या सुद्धा जगाच्या मालकाने केल्या नाहीत, त्या स्वतःहून जगाच्या मालकाच्या पाठीमागे लागल्यात म्हणून त्या बायका केल्या. मग तुम्ही सत्यमामा घ्या, तुम्ही रुक्मिणी माता घ्या, तुम्ही कुणी घ्या. हे का? त्यांचं भगवंतावर प्रेम आहे, त्या प्रेमाखातर भगवंतांनी त्यांना स्वीकारलंय. पण यातली एकही बायको देवाने स्वतःहून केली नाही. मग 16,100 बायका कंसाच्या कारावासात होत्या आणि कंसाच्या कारावासातल्या पोरी देवाकडे याचना करतात, देवा चरणावर मस्तक आहे आमचं, विनंती आहे आम्हाला मारून टाका, कारण हे जग आम्हाला स्वीकारणार. लोक म्हणणार कंसाजवळ राहून आलेल्या पोरी पवित्र कशावरून, जग आम्हाला स्वीकारणार नाही. आणि देवा तुम्ही जरी ओरडून सांगितलं ना की या पोरी पवित्र आहेत तर लोक देवाचंही ऐकणार नाही, तशी लोक आहेत. मग असं आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं. देव म्हणला मी तारणहार आहे, मी मारणारा नाही आहे. पण देवाने त्यांना अधिकार दिला की विश्वात जेव्हा जेव्हा तुमचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा माझं नाव तुमच्या नावासमोर लावायचा अधिकार मी तुम्हाला देतो. सुखाने जगा, समाधानाने जगा. पण त्यातल्या एकाही स्त्रीच्या अंगाला स्पर्शही माझ्या विठ्ठलाने, माझ्या श्रीकृष्णाने केला नाही. तो देव आहे भोग भोगुनी तुक म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुक म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल की वडे नकळ कानोबाचे कोडे. केवढं नवल महाराज, कुणाचं काही ऐकत जाऊ नका रे. विनंती माझी आजची पिढी राधाकृष्ण म्हणे. हे मी म्हणलं ना, इकडं ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. कळतंय तुम्हाला? एखादा देव मध्येच उठतो आणि मध्येच तोंड काढतो. आणि आमचं कसं आहे, आम्ही एखाद्या गोष्टीला मानायला लागलो की त्या गोष्टीला फार मानतो. सामर्थ्य सगळ्यात तेवढंच आहे. ऍडव्हर्टाइजमेंटचा प्रश्न इथे फक्त. म्हणजे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. फॉर्च्युनर मध्ये हरिपाठ का पाठ असा ना, पण तिथं गर्दी आहे.
ज्ञानेश्वरी का पाठ असा ना, पण तिकडे कोणी जात नाही का, तर तू चलतोय. कळतंय का? हे कलियुग आहे. माझी तर विनंती आहे वार करायला, टाईटच राहायचं रे, नीटच राहायचं. म्हणून लोक तसलंच काम आहे आता. भले तरी देऊ, पण नाठाळांच्या माती आणि आमच्याशी प्रेमाने वागले ना, आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू. पण आमची लाज काढायला लागले ना, मग चेंडा घालून दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. अरे काही शेळपटले बेळपटलेले धोय रे आम्ही. वारकरी म्हणलं की कसं बी तुम्ही त्याची, त्यांना माहित काय करते हो, करून करून काकड्या करीन, दुसरं काय करेन. पण काकड्यावाल्याला कडकड बी जमते हे बी कळलं पाहिजे. आता शांत राहून जमणारच नाहीये. इतकी लोक येडवणी करतात महाराज, नाव काढायचं नाही. म्हणून आपण सुद्धा, कारण आपला बाप सुद्धा काही गरीब द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर आहे, सोन्याचं मुकुट डोक्यावर आहे. काही गरीब बिरीब बापाची लेकरं आहे रे आम्ही. फक्त गरीबावाने राहतो म्हणून काही याड्यात काढतो का काय? 2-4 पुस्तकं वाचणार ना आम्हाला ज्ञान शिकवणार. अरे जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहे. या विश्वातलं सगळ्यात मोठं ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी, 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. हा बल्ब, या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, इथे उदकाचे आणि आवेशे प्रकटले ते जलकलकीत दिसे तया विजू माझे असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचा, वारकरी संप्रदाय म्हणायचा. साचूचेनी सांडसे खंडी जपाय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण कसं आहे ना, आम्हाला अनएज्युकेटेड मानलं जातं रे. अवघड आहे. या विषयाकडे या. लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात, बरोबर आहे. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. माय माऊल्या, बरोबर आहे की नाही. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय सामर्थ्य असेल माझ्या ज्ञानाईमध्ये. अख्ख्या विश्वाचे विश्व माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय. काल झालेला समाधी सोहळा 727वा होता. काल संजीवन समाधी सोहळा झाला माऊलींचा, तो कितवा होता? 727 वर्ष झाले माऊलींना समाधी घेऊन, तरीही माझं ज्ञानोबराय आजही जिवंत आहे. आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो, प्रूफ देऊ शकतो. हे माऊलींचंच वर्णन आहे. संजीवन, सन म्हणजे अकाल, तुझ्याशी आत्मस्वरूप होणं, आपुल्या संसाठी करुणी संजीवन म्हणजे अकाल टिकायची ताकद माझ्यात आहे. हे सायंटिफिकली सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. कसं? शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. शरीरामध्ये किती नाड्या असतात? 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान असतात, 3 नाड्या प्राणवाहक असतात. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे, 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लागते. माणसाची सगळी एनर्जी इथं एकवटते, याला ब्रह्मरंध्र म्हणायचं. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जर वैष्णव ओळखायचं असेल तर तुळशीमाळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांच्या. तुम्हाला जर अंतर्भागातून बघायचं असेल तर वैष्णवजन तो तेने काही पीड पराई जाणीजे. आणि जर बाह्य भागाने बघायचं असेल तर ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे आणि कपाळाला गंध आहे तो माझा वैष्णव आहे. म्हणून सनातन धर्मामध्ये कपाळाला गंधाला फार महत्व आहे. लावीत जा, एवढं सांगायचं एवढंच हेतू आहे. कमीत कमी उद्या धडकाला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँग मधला आहे, नेमका पुरायचा का जाळायचा एवढा तरी मिळ त्यांना लागावा, म्हणून तरी लावीत जा. हा, ते पण अनएज्युकेटेडपणाचं लक्षण आहे ना, गंध लावणं. अरे मुलं सोडा, मुली लावत नाही ग. त्यांना हे कळत नाही की त्या गंधामुळे वाईट विचार पटकन डोक्यात येत आले तर फार काळ टिकत. ही त्या गोपीचंदनामध्ये, त्या बुक्क्यामध्ये, त्या कुंकवामध्ये तेवढी ताकद, त्या तुळशीमध्ये तेवढी ताकद. त्या तुळशीचं पाणी जरी अंगावर पडलं तरी माणसाला जागी मोक्ष आहे. हे उगच नाहीये रे. पण आपलं कसं आहे, माऊली म्हणतात देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, भलता देव भेटला की लय त्रास होतो. हा नो, ही लय त्रास देतो रे.
भजन कसंही करा, असं काही वाईट नाही की हे करू नका ते करू नका, पण थोडी तत्व सांभाळा ना. गार जमतंय आता त्याचं काय करता. डोंगराचे हवन बाईला श्वासाना गार वान गार. गुरुजी लय नका वाजू दिवी उठन. ते लय अवघड असतं महाराज. आणि पंचमीचा चांदणा चमकत आहे लाकला का नाबा खेळ ते झोका. तुला झोका निष्ठलेवर कळेल. माझी विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी, भजनात नशा असावी. नशेत भजन नसू नये. कळतंय ना. अरे बाटलीशिवाय ह्याची ढुलकी वाजत नाही, ह्याला गुंधळी म्हणायचा. गांजाशिवाय ह्याचा झांजा आपटत नाही, ह्याला आरती म्हणायचा. अरे भजन गाय. जुनी पण भजनच होती महाराज. लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस हो तराई तुझ्या उपकारा. लय थोडी शिकली. जगी तोड नाही ओवाळी न जीव माझा, सावळी विठाई विठ्ठला. माय बाप जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू, माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा काळ वरती देशी, मातीला आकार विठ्ठला. तू वेडा कुंभार विठ्ठला. पाऊले चालती पंढरीची वाट, दुखी संसाराची सोडणी गाठ, दुखी संसाराची सोडणी गाठ. पाऊले चालती पंढरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला रे, यमुनेच्या तीरी काल पाहिला रे, कानवा जवितो बासरी. कानवाजवी बासरी, कानवाजवी बासरी, कानवाजवी बासरी. रात चालू माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. रात चालू माझ्या गावाला जाऊ, अगं गोकुळ माझं गाव आहे, गावात माझं नाव. अगं गोकुळ माझं गाव आहे, गावात माझं नाव. राधे चल. अगं त्या गायकवाडाच्या इथं कीर्तन आहे. चल राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ. ऋतुला बाई काटा या आयटे फाटा, नंदाचा कारटा होता चोडीला, होता चोडीला. म्हणून मी आले गोडीला, होता चोडीला म्हणून मी आले गोडीला. कस गोड बोलून तू काट काढीला. ग बाई 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 ऋतुला बाई. गोडवा थोडाच असतो महाराज बरं का. भगवंताचं नाम आहे अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा मन माझे केशवा. काय गोड आहे महाराज भगवान. तसं विचार केला तर जुनं सगळंच गोड होतं. पहिली माय लेकराला झोपी घालायची तरी अंगाई म्हणायची. थोडंसं आवाज. निमोनीच्या झाडा मागे आवाज. चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप काय येत नाही. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. तिचं वात्सल्य, तिचं प्रेम, तिचा जिव्हाळा, तिची ओढ त्या शब्दांमध्ये उमटून यायची. गाय झोपली कोठ्यात, गाय झोपली
झोपल्या त्याचाही चुई